नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण शेव भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। ढाबा स्टाईल शेव भाजी आपण बनवणार आहोत आणि तेही एक सिक्रेट मसाला तयार करून। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। चला तर मग वळूया आजच्या चटपटीत, झणझणीत आणि चमचमीत अशा रेसिपीकडे। एकदम ढाबा स्टाईल आपण आज टोमॅटो आणि शेवची भाजी तयार करणार आहोत आणि त्यासाठी एक सिक्रेट मसाला सुद्धा आपण येथे तयार करणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तेव्हा किती चमचमीत अशी आपली भाजी तयार होणार आहे। आता त्यासाठी आपण टोमॅटो घेतलेले आहे, पिकलेले 7 ते 8। ही जाड अशी शेव घेतलेली आहे। आपल्या आवडीची कुठलीही शेव आपण घेतली तरीही ते चालेल। आणि मसाल्यासाठी आपण हे मेथी घेतलेली आहे, कस्तुरी मेथी, काळी वेलची घेतलेली आहे, 1 इंच दालचिनी, 3 ते 4 लवंग घेतलेले आहे, 1 चमचा जिरे आणि 2 हिरवी विलायची घेतलेली आहे, 4 ते 5 आपण काळी मिरी ही येथे बारीक करून घेणार आहोत या मसाल्यामध्ये। आता ह्याची छान अशी बारीक फाईन अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। ह्याच्यामुळे आपल्या भाजीला फार छान टेस्ट येते आणि सुगंध सुद्धा फार येतो आपल्या भाजीला। हे बघा, हा मसाला आपला तयार झालेला आहे। आता आपण थोडंसं साजूक तूप टाकून घेतलं आहे आणि 2 चमचे तेल यामध्ये टाकून थोडीशी मोहरी फोडणीला दिलेली आहे, अर्धा चमचा। 2 या सुक्या लाल मिरच्या सुद्धा आपण फोडणीसाठी टाकून घेतलेल्या आहे। आता 2 बारीक चॉप केलेले कांदे आपल्याला यामध्ये छान असे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। आता 1 चमचा लसूण, 1 चमचा आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापून यामध्ये आपण टाकलेले आहे। याच्यामुळे फार टेस्टी आपली भाजी तयार होते। आता थोडंसं 2 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया, म्हणजे कांदा पटकन सॉफ्ट होईल। हे बघा, कांदा आपला छान असा मऊसूत झालेला आहे। थोडंसं आपण चिमटीभर हिंग टाकून घेऊया। आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे आपण, हा 1 मोठा टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे। आता हा सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, त्यासाठी थोडा वेळ आपण झाकण ठेवून घेतलं। आता झाकण काढून आपण जो मसाला तयार केलेला आहे कस्तुरी मेथीचा, तो यामध्ये टाकून घेऊया सर्व। फार छान सुगंध येतो ह्याच्यामुळे आणि बिलकुल ढाबा स्टाईल भाजी आपली घरच्या घरी मिनिटामध्ये बनवून तयार होते। आता हे पावडर मसाले टाकून घेऊया। गरम मसाला घेतलाय आपण, धना जिरा पावडर, लाल तिखट आणि किचन किंग मसाला प्रत्येकी 1 चमचा घेतलेला आहे येथे। हा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये। आणि थोडंसं आपण येथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, म्हणजे छान अशी ग्रेव्ही आपली मुलायम होते, क्रीमी बनते याच्यामुळे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटायला सुरुवात झाली की 2 ते 3 टोमॅटोची मी येथे प्युरी करून घेतली होती, ती सुद्धा यामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आपण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। बघा किती छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। पुन्हा आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया, गरम पाणी टाकायचं आहे। हे बघा, बेसन पिठामुळे एकदम छान अशी टेस्टी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे, क्रीमी। तेल सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे। आता अशा वेळेस आपण येथे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे, 2 चमचे। मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आपण, 1 चमचाभर मीठ आपण येथे टाकून घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चॉप करून येथे घालून घेतलेली आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली दिसत असेल आपल्याला। आता चवीसाठी थोडीशी 1 चमचा साखर टाकून घेऊया, ही सुद्धा छान अशी मिक्स करून घेऊया। पुन्हा आपल्याला किती भाजी किती व्यक्तींसाठी बनवायची आहे त्यानुसार येथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाले छान यामध्ये शिजतील। आता हे टोमॅटो आपण असे हाफ चॉप करून कट करून टाकलेले आहे आणि अजून आपली भाजी टेस्टी होण्यासाठी अमूलची मिल्क क्रीम टाकून घेतलेली आहे आपण, अर्धी वाटी यामध्ये। नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे, परंतु टाकल्यामुळे फार छान टेस्ट येते भाजीची। आता जी जाड शेव आपण घेतलेली आहे ती यावरती टाकून घेऊया। आपण याऐवजी
ती तिखट शेव असते ती सुद्धा टाकली तरी सुद्धा चालू शकेल। थोडीशी कोथिंबीर वरून पुन्हा टाकून घेतलेली आहे। हिरव्या मिरच्या आपण गार्निशिंगसाठी टाकून घेतलेल्या आहेत येथे। हे बघा किती छान क्रीमी मलाईदार आपली भाजी तयार झालेली आहे। सुगंध सुद्धा फार छान सुटलेला आहे भाजीचा। नक्की ट्राय करा भाजी, ही फार छान स्वादिष्ट बनते। घरच्या घरी हॉटेल स्टाईल भाजी तयार होते मिनिटामध्ये। कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।